टीई प्रवेशासाठी 30 एप्रिल ही अंतिम तारीख असून पालकांनी या तारखेच्या आत आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता 64,000हून अधिक पालकांनी आपले प्रवेश पूर्ण केले आहेत, जे दर्शवते की ही प्रक्रिया किती वेगाने सुरू आहे. गेल्या 2 दिवसात या आकड्यामध्ये मोठी वाढ झाली असून शेवटच्या 2 दिवसांत अजून 15 ते 20,000 प्रवेश होण्याची शक्यता आहे. जर मुदतवाढ मिळाली नाही, तर 30 तारखेनंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पालकांनी कोणत्याही तांत्रिक अडचणीची वाट न पाहता तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे. अनेक पालकांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की वेटिंग लिस्ट नक्की कशी काम करते आणि किती जागा उरणार. याचे गणित समजून घेणे सोपे आहे. महाराष्ट्रात एकूण साधारण 1,05,000 आरटीई जागा आहेत. जर 30 तारखेपर्यंत 70,000 जागांवर प्रवेश निश्चित झाले, तर उर्वरित 35,000 जागा रिक्त राहतील. या रिक्त जागांवरच वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. मात्र हे संपूर्ण गणित शाळेनुसार बदलते. जर एखाद्या शाळेत 10 जागा होत्या आणि त्या सर्वच्या सर्व पहिल्या राऊंडमध्ये भरल्या गेल्या, तर त्या शाळेच्या वेटिंग लिस्टमधील एकाही विद्यार्थ्याला संधी मिळणार नाही. पण जर एखाद्या शाळेत जागा शिल्लक राहिल्या, तरच तिथल्या वेटिंग लिस्टमधील मुलांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे एकूण आकड्यापेक्षा तुमच्या पाल्याने ज्या शाळेसाठी अर्ज केला आहे, तिथली स्थिती काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना केवळ ऑनलाईन स्टेटस पाहणे पुरेसे नाही. पालकांनी आपल्या व्हेरिफिकेशन सेंटरशी सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे. अनेकदा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे किंवा व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यामुळे प्रवेश रखडलेले असतात. तुमच्या सेंटरने दिलेले सर्व पर्याय तपासा आणि जर काही अडचण असेल तर तिथे जाऊन थेट चर्चा करा. लक्षात ठेवा, एकदा का तुमची शाळा निश्चित झाली की ती बदलता येत नाही. ज्या शाळेत वेटिंग आहे त्याच शाळेत तुम्हाला संधी मिळू शकते. जर तुम्ही 30 तारखेपर्यंत आपला प्रवेश निश्चित केला नाही, तर ती जागा रिक्त मानली जाईल आणि पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये ती जागा दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाईल. त्यामुळे स्वतःची जागा सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत प्रवेश पूर्ण करणे हाच एकमेव पर्याय आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या वेटिंगचा नंबर आणि शाळेतील जागा. जर एखाद्या शाळेत फक्त 4 जागा शिल्लक असतील, तर तिथल्या वेटिंग लिस्टमधील पहिल्या 4 विद्यार्थ्यांनाच संधी मिळेल. जर एखाद्या शाळेत सर्व जागा फुल झाल्या असतील, तर तिथे वेटिंग लिस्ट असूनही एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. तसेच तुम्हाला शाळा बदलून मिळण्याची कोणतीही सोय यामध्ये नसते. ज्या शाळेत तुमचा वेटिंग क्रमांक आहे, तिथेच तुम्हाला संधी मिळू शकते. त्यामुळे पालकांनो, वेळ वाया घालवू नका. 30 तारखेच्या आत आपला प्रवेश निश्चित करा. कारण पुढच्या आठवड्यात नवीन लिस्ट लागताच रिक्त जागा वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना बहाल केल्या जातील. जर तुम्हाला काही शंका असेल, तर त्वरित आपल्या जवळच्या व्हेरिफिकेशन सेंटरला किंवा संबंधित शाळेला भेट देऊन माहितीची खातरजमा करा. आरटी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट करा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या योजना परिचय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू पालकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.